आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त प्रोमो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। आनंदीला त्रास व्हावा यासाठी मात्र विद्याधरने जो काही घाणेरडी खेळी खेळलेली आहे ती खेळी मात्र आता इकडे पार्थने स्वतःच्या हाताने उधळवून लावले आणि आनंदीचा जीव सुद्धा वाचवलेला आहे। हो प्रेक्षकांनो, इथेच पार्थ आणि आनंदी यांच्यामधलं आई मुलाचं जे काही नातं आहे ते नातं आपल्याला मात्र आता सुंदर होताना दिसत आहे। हो प्रेक्षकांनो, आणि त्याचमुळे आनंदीच्या बद्दलचं अजूनच प्रेम वाढत चाललेलं आहे ते म्हणजे पार्थचं, आणि पार्थच्या बद्दल सुद्धा आनंदीला खूप काही आता वाटत आहे। नक्की काय घडलंय, पार्थच्या लक्षात कसं आलंय की या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे आनंदीला कशा पद्धतीने इकडे म्हणजे विद्याधरने त्रास देण्याचं ठरवलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। इकडे पार्थ आता आनंदीला विचारत आहे, आनंदी तू आजची पूजा करणार आहेस ना, आणि त्यासाठी ही वेणी तू गळ्यामध्ये म्हणजे ही वेणी तू माळ आता, असं म्हटल्यावरती मात्र आता युगंधरला खूप आनंद झालाय। कारण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा पार्थ आणि त्याची मुलगी हे दोघंही जण आनंदीचा स्वीकार करतायत हे बघून मात्र आता युगंधरला खूपच आनंद झालेला आहे आणि युगंधर खूप खुश सुद्धा झालेला आहे। बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे लगेचच मुलगी विचारायला लागते, ती म्हणजे आनंदीला, की आनंदी अगं तू तर आता सवाष्ण आहेस ना, गळ्यात मंगळसूत्र आहे, मग तुझ्या नवऱ्याचं नाव तरी काय आहे? आणि हे विचारल्यावरती मात्र आता इकडे तोपर्यंत आनंदी काहीच बोलत नाहीये आणि शिल्पा गडबडले। जर का आता यांना या युगंधरच्या आणि हिच्या नात्याचं सत्य समजलं तर उगाचच मात्र आता खूप मोठा गहजब होईल, म्हणून ती आता उलटं काहीतरी बोलायला लागते आणि ती सांगायला लागते, आनंदीच्या नवऱ्याचं नाव आनंदी कसं घेईल? म्हणजे आता गावातले बायका असतात ना, त्या आता आपल्या नवऱ्यांची नावं इकडे घेत नसतात आणि त्यावरती मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते, म्हणजे ती मुलगी सांगायला लागते की ठीक आहे, नाव नको घेऊस, पण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा उखाण्यात तर नाव घेऊच शकतेस ना, ते तर गावाकडच्या बायका आता घेतात ना। यावरती शिल्पा म्हणते, काय चाललंय, चला लवकर, बाकीच्या सगळ्या कामांना उशीर होतोय, तिला पण पूजेला जायचंय आणि तुला सुद्धा ह्या सगळ्या वेण्या वगैरे घेऊन आता नेऊन द्यायच्या आहेत ना, चला लवकर खाली चला। तितक्यात आनंदीला आठवतं की आपण आता कुकर लावलेला आहे आणि त्या कुकरमध्ये मात्र आता डाळ शिजण्यासाठी लावलेली आहे। आज तिला पूर्णावरणाचं जेवण करायचं असतं आणि त्यामुळे तिने आता डाळ शिजण्यासाठी ठेवलेली असते आणि आनंदी पटकन हा विषय टाळण्यासाठी सांगायला लागते, मला खाली आहे ना, म्हणजे मी जेवण करत आहे तर डाळ शिजत ठेवलेली आहे ती आता घेऊन हे करायला चालले, असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच ती डाळ नीट करण्यासाठी खाली, आणि त्याच वेळेला मात्र आता शिल्पा या दोन्ही मुलांना पुन्हा एकदा सांगते, मी तुम्हाला सांगते ना, म्हणजे आता आनंदीच्या बद्दल जास्त काही बोलू नका, आनंदीच्या बद्दल ना युगंधरच्या समोर तुम्ही विषय सुद्धा काढू नका, कारण काय माहितीये का, आनंदीच्या बद्दल आता तुम्ही जर का विषय काढलात ना तर उगाचच मात्र आता विषय भरकटत जाईल आणि विषय भरकटत गेल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये म्हणजे युगंधर हा आता आहे ना, हा उगाचच काहीतरी वेगळा विचार करेल आणि त्याला या सगळ्यामध्ये म्हणजे सत्य तिचं समजेल, आणि म्हणूनच मी तुम्हाला काय सांगतोय ते आता नीट ऐकून घ्या। लवकरात लवकर आता तुम्ही हा आनंदीचा विषय बंद करा, इतकंच नाहीये तर युगंधरच्या समोर तिचा कसलाही विषय काढू नका। एरवी तुम्ही तिच्याशी काही बोललात तरी हरकत नाहीये, पण युगंधरच्या समोर मात्र नको, असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे ती दोघं सांगायला लागतात, हो पण बाबांना काय प्रॉब्लेम आहे, तिला दिसत नसेल आणि ती इकडे कामं करत असेल तर? यावरती मात्र आता इकडे ती सांगायला लागते, तुझ्या बाबांचं तुम्हाला माहित नाहीये का की आता या सगळ्यामध्ये ते आता कधी काय चिडतील, कधी काय करतील, आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ना, असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे हे दोघं जण तयार होतात आणि तोपर्यंत आनंदी खाली आलेली आहे आणि ती आता तो कुकरचा वेगळाच आवाज येतोय म्हणून त्या कुकरचा गॅस बंद करण्यासाठी येते। ती सुनीताला विचारत आहे, सुनीताताई अहो याची शिट्टी का नाही होत आहे? सुनीता तिकडे आता सांगायला लागते की नाही ताई, अहो काहीतरी त्याचा प्रॉब्लेम आहे, थांबा तुम्ही बाजूला व्हा असं ती म्हणायला लागते। इकडे विद्याधर लपून छपून तोपर्यंत तिकडे शिल्पा आलेली आहे आणि शिल्पा आल्यावर ती सुनीताला सांगायला लागते, सुनीताताई जा इकडे आतमध्ये जा आणि माझी रूम तशीच अस्ताव्यस्त पडलेली आहे ती आता जरा नीट करा, कारण काही झालं ना तरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळेला मात्र आता कामचुकारपणा करायची गरज पडते, इतकंच नाहीये
तर माझ्या या सगळ्या गोष्टींच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला ही आनंदी 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 इतकंच करायचं असतं. आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते. सुनीता निघून जाते. आनंदी म्हणते, सुनीताताई तुम्ही जा, मी बघते इकडे काय करायचं ते. आता आनंदी त्या कुकरपाशी आले आणि ह्यांनी त्या कुकरमधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्यामुळे स्फोट होण्याची मात्र आता दाट शक्यता निर्माण झालेली आहे. ज्या वेळेला मात्र आता स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे आलेला आहे तो म्हणजे विद्याधर आपल्या रूममध्ये. आणि त्यानंतर मात्र आता तो इकडे चिडत आहे आणि तो आता सांगत आहे, सुनीता रूम साफ करायला गेलीस ना, इथली पण रूम साफ कर. आणि आता ही कुठेही बाहेर पडणार नाही, हिने आता काही खाता कामा नये व उपवास हिचा काटेकोर झाला पाहिजे. मेली तरी काही हरकत नाहीये, पण उपवास मात्र केला पाहिजे. स्वतः मरून जर का नवऱ्याला जीवनदान द्यायचं असेल तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाहीये, कळतंय का, असं म्हणत त्याने सुनीताला तिथे मुद्दाम पहाऱ्यासाठी ठेवलेलं आहे. आणि त्याचमुळे मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे सगळ्या जणांना अडकवून ठेवलंय. आणि त्यांनी सगळ्या जणांना अडकवून ठेवल्या कारणाने मात्र आता इकडे एकटी आनंदी आहे आणि पार्थ आणि युगंधरची छोटी मुलगी हे दोघं जण निघालेले आहेत. ते म्हणजे आता इकडे वेण्या वाटायला हे दोघं जण ज्या वेळेला निघालेत त्यावेळेला ती सांगायला लागते, मला तर बाबांचं काही कळतच नाहीये, म्हणजे का बरं त्यांनी या सगळ्यामध्ये आता इकडे आनंदी म्हणजे आनंदीला काही दिसत नाहीये म्हणून आता तिला कामावरती ठेवणार नाही, असं कसं काय, असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो, तुला काय त्यांचं म्हणणं आजच्या दिवसाला माहितीये का, अगं ते कसे आणि किती चुकीचं वागू शकतात याच्याबद्दल मात्र आता तुला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे त्यांच्याशी आता इतकं काही हे करण्याची गरज नाहीये, असं म्हटल्यावरती ती म्हणते, तसं नाही रे, पण तरी सुद्धा मला आता एकाच गोष्टीची चिंता, ते म्हणजे जर का त्यांना समजलं आणि इतक्या चांगल्या मुलीला त्यांनी आता कामावरून काढून टाकलं तर. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, अजिबात काळजी करू नकोस, बघूया आपण काय करायचं ते, असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते, त्यांना इतकी सुद्धा मनामध्ये दयामाया तिच्याबद्दल नाही आहे का, म्हणजे इतके कसे ते रूढ वागू शकतात. यावरती तो म्हणतो, जाऊ दे ना, सोडून दे, आपण तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहूया. म्हणजे आता जर का तिला काढण्याचा. आणि त्यानंतर मात्र आता हे दोघं जण निघालेले आहेत आणि त्यावरती तो म्हणतो, किचनमध्ये कसला आवाज येतोय, ती सांगते काहीच कळत नाहीये. म्हणून दोघं जण धावत किचनमध्ये ज्या वेळेला येत आणि किचनचं दृश्य बघून दोघांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे. दोघं जण पूर्णपणे गडबडलेत. पाहतात तर समोरचं दृश्य पाहून आता त्यांना कळतच नाहीये की आता काय करायचं, म्हणून दोघं जण धावत पळत त्या किचनच्या दिशेने चाललेले आहेत. ज्या वेळेला मात्र आता ती कुकरची शिट्टी काढण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा आनंदी कुकरची शिट्टी काढण्याचा प्रयत्न करते किंवा गॅस बंद करण्याचा प्रयत्न करते, कारण तिला साधारणपणे अंदाज आलाय काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच ती आता गॅस बंद करण्याचा प्रयत्न करत असताना अचानकपणे गॅसचा स्फोट झालाय आणि तो स्फोट आता आनंदीच्या तोंडावरती होणार. तोंड तिचं पूर्णपणे भाजणार असतं, पण त्याच वेळेला मात्र आता तोंड भाजणार तेव्हा तिथे आलेला आहे तो म्हणजे पार्थ. आणि पार्थने स्वतःच्या जीवावरती खेळत तिला या सगळ्यातून बाहेर काढलाय. बरं, हा आवाज ऐकू आल्यावरती तिकडून आता बाकी सगळे धावत आलेले आहेत. ज्या वेळेला बाकी सगळे धावत येत आहेत आणि त्यावेळेला मात्र आता इकडे युगंधर पण आलाय. पार्थ तिला विचारतोय, काय तू ठीक आहेस ना, म्हणजे आता तू कशाला तिकडे गेली होतीस, तुला या सगळ्यामध्ये उगाचच त्रास आता कशासाठी करत होतीस, अगं आज तुझा जीव गेला असता की, तोंड कायमचं जळलं असतं ना, असं म्हटल्यावर ती सांगायला लागते, पण मला तर स्फोट होण्यासारखं काहीच दिसलं नाही, त्याच्यामध्ये पाणी वगैरे व्यवस्थित टाकलं होतं, पण त्याच वेळेला अचानकपणे मागून दुसरा स्फोट झालाय, कुकर पूर्णपणे उडालाय आणि सगळ्यांना धक्का बसलाय. युगंधर त्यानंतर या झटापटीमध्ये आनंदीच्या डोक्याला थोडाफार कुकरची शिट्टी उडून मार लागलेला आहे आणि कुकरची शिट्टी उडून मार लागल्या कारणाने ताबडतोब मात्र आता युगंधरने या सगळ्यामध्ये इकडे आनंदीला एका बाजूला केलेला आहे आणि तिला हॉस्पिटलला आणलंय. हॉस्पिटलमध्ये आनंदीवरती उपचार सुरू केलेत आणि इथेच युगंधरच्या मनात आलंय की आपण या सगळ्यामध्ये तिला आता सांगितलं होतं की तू हे करू नकोस, तरी सुद्धा आनंदीने उपवास म्हणजे तिला पूजा करू सांगितलं नव्हतं, तरी सुद्धा आता आपल्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे असा आता विचार तो करत आहे. हे सगळं करत असताना मात्र आता युगंधरच्या मनामध्ये आनंदीविषयीचं प्रेम फुलत चाललंय. युगंधरच्याच काय, पण त्याचबरोबर पार्थ सुद्धा आनंदीच्या आई म्हणून स्वीकार करण्याच्या मार्गावरती पहिलं पाऊल टाकलंय. असेच येणाऱ्या भागामध्ये आपल्याला अपकमिंग ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. अपकमिंग ट्विस्टसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब